आजची व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रश्नपत्रिका आराखडा इतिहास आणि राज्यशास्त्राचा 40 मार्काचा पेपर आहे आणि पेपरचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण येथे पाहणार आहोत. संभाव्य प्रश्न म्हणजे असे प्रश्न जे येणार आहेत म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी आहे ते येऊ शकतात ते प्रश्न पण आपण येथे पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, या व्हिडिओमध्ये तुमचं पूर्ण पेपर कव्हर होऊन जाईल जर तुम्ही हे व्हिडिओ चांगल्यापूर्वी बघितला म्हणजे याच्यात सगळे IMP सांगितलेले आहे तर हे पूर्ण बघितले तर तुमचा पेपर खूप छान जाणार आहे. ओके, चला तर हे बघा, हे काय आहे पेपर आराखडा म्हणजे पेपर पॅटर्न आहे. तर सगळ्यात पहिला जे प्रश्न आहे हे इतिहास म्हणजे इतिहासचा प्रश्न हाचा जे पेपर असते ते प्रश्न 5 पर्यंत असते आणि प्रश्न 6 पासून राज्यशास्त्र सुरू होते. तर प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. म्हणजे MCQ आपले दिलेले असतात. 3 MCQ दिलेले असतात आणि 3 सर्व अनिवार्य असतात. ओके, त्याच्यानंतर प्रश्न पहिला इतिहास हे पण इतिहासाच आहे. तर सर्व 3 अनिवार्य असतात. याच्यात काय करायचं असते, पुढील संचातील चुकीची जोडी ओळखून लिहा. आता कसे ओळखायचे मी ते सगळं तुम्हाला सांगून देईन. तर प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. संकल्पना चित्र तक्ता किंवा ओक तक्ता हे सगळं कसं असणार आहे मी तुम्हाला सांगून देईन. तर याच्यामध्ये 3 पैकी कोणत्याही 2 करायचे असतात आणि हे 4 मार्कासाठी असते. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा ह्याच्यात थोडक्यात टिपा लिहा. हे कोणते 3 म्हणजे 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे असतात, हे पण 4 मार्कासाठी. आता प्रश्न 3 मध्ये काय असते, विधाने सकाराने स्पष्ट करा. म्हणजे 4 पैकी कोणतेही 2 विधाने जे आहे ते कारण त्याचे आपल्याला सांगायचं असते. त्याच्यानंतर हे पण 4 मार्काचे असते. आता प्रश्न चौथा त्यावरील प्रश्नांचे आता दिलेल्या उतारांचे वाचन करून त्यावरील प्रश्नांचे उत्तरे लिहा. हे सर्व प्रश्न अनिवार्य आहे. ओके, तर आपले हे उतारा दिलेला असते, उतारावरून जे आहे आपल्याला 4 मार्काचे हे असते आणि खूप सोपं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5वा इतिहास सविस्तर उत्तरे लिहा. 4 पैकी कोणतेही 2 लिहायचे असते. 6 मार्कासाठी 3 मार्कासाठी 1 असते. आता प्रश्न 6 हे राज्यशास्त्रामध्ये आपण आलो. याच्यात MCQ असतात, 2 असतात आणि दोन्ही पण अनिवार्य असतात. त्याच्यानंतर प्रश्न 7वा राज्यशास्त्र विधाने चूक की बरोबर सकाराने स्पष्ट करा. आता विधाने जे आहे चूक आहे का बरोबर आहे ते पण आपल्याला स्पष्ट करावं लागते आणि हे आपल्याला कारण पण त्याच्या जे आहे ते सांगावं लागते. तर आता हे 3 पैकी कोणतेही 2 करावं लागते. कसं करायचं मी तुम्हाला सांगून देईन. हे सगळं आपण कव्हर करणार आहोत, तर निश्चित राहा. आता याच्यानंतर हे बघा, राज्यशास्त्र संकल्पना स्पष्ट करा. हे 2 पैकी कोणत्याही 1 करायचं असते. हे पण 2 मार्कासाठी. संकल्पना कशी आहे, कशी स्पष्ट करायची ते सगळं मी तुम्हाला सांगून देईन. त्याच्यानंतर प्रश्न 8 राज्यशास्त्र ह्याच्यात दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. संकल्पना चित्र फ्लोचार्ट म्हणजे याच्यात संकल्पना चित्र असते, फ्लोचार्ट असते, कशी असणार आहे, कोणकोणते येऊ शकतात ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. 2 पैकी कोणताही 1 करायचा आहे आणि हे पण 2 मार्कासाठी. आता प्रश्न 9 राज्यशास्त्र थोडक्यात उत्तरे लिहा. 2 पैकी कोणताही 1 लिहायचा आहे, हे पण 2 मार्कासाठी. तर एकूण हे पूर्ण 40 मार्काचा पेपर आहे. तर बघूया. तर प्रश्न पहिला आणि याच्यात वस्तुनिष्ठ प्रश्नांचं असतात म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतात हे. ओके, आता हे ऑब्जेक्टिव्ह याच्यात महत्त्वाचं काय आहे, जितके पण चौकडी दिलेले आहे अभ्यास म्हणजे पेपरमधले ते वाचून जायचे कारण त्यामधूनच हे जे येणार आहे. आता ग्रंथ आणि लेखक फॉर एक्झाम्पल दास कॅपिटल कार्ल मार्क्स. ओके, दास कॅपिटल कोणी लिहिली, कार्ल मार्क्सने लिहिली. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज कोणी लिहिली, मायकल फुकोने लिहिली. तर हे लक्षात ठेवायचं म्हणजे लेखक कोण आहे आणि ग्रंथ कोणता आहे हे लक्षात ठेवायचं आणि सगळे आपण पाहणार आहोत. चुकीची जोडी ओळखा हे पण आपण पाहणार आहोत. अशी चुकीची जोडी विचारणार आहेत ते चुकीची जोडी देणार आहे आपल्याला आणि त्यामधून आपल्याला बरोबर जी आहे म्हणजे ते बरोबर करून लिहायचे आहे. अदलाबदल करून ते काय करतात, वेगवेगळे उदाहरण लेखकाचे नाव बदलणे. ओके, म्हणजे ते नाव बदलून टाकतात. आता हे बघा, दास कॅपिटल आहे तर यांनी कार्ल मार्क्सने लिहिलेले आहे तर याला आपण समजा आर्किओलॉजी ऑफ नॉलेजमध्ये टाकून देणार म्हणजे कार्ल मार्क्स म्हणजे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज असं ते चुकीचं जोडी टाकून देणार. तर त्याच्यामध्ये मायकल फुको हे आपल्याला बरोबर करून टाकायचं आहे का नाही, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज मायकल फुको यांनी लिहिली. याच्या पुढे पण मी तुम्हाला सांगणारच आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. म्हणजे MCQ जे आहे आपले MCQ कशी असतात, बोर्डाच्या परीक्षात पान 2 ते 15 मध्ये म्हणजे तुमचे टेक्स्टबुक जे आहे टेक्स्टबुक इतिहासाची ज्यामध्ये पान 2 ते 15 याच्यात जे महत्त्वाचे प्रश्न असतात जे ते MCQ मध्ये विचारू शकतात ते आपण इथे पाहणार आहोत. तर वोल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणून ओळखले जाते. तर कोणाला आधुनिक इतिहासाचा जनक म्हणून ओळखले जाते तर हे MCQ मध्ये विचारला जाऊ शकते. तर वोल्टेयर हे लक्षात ठेवून ठेवा. रेन देकार्त ते लक्षात ठेवा. डिस्कोर्स ऑन द मेथड हे ग्रंथात ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेणे यावर भर दिला. ओके, हे लक्षात ठेवा. लेपोल्ड वोन रँके बर्लिन विद्यापीठांशी संबंधित असून द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी हे लिहिलं. जेम्स मिल हे बघा, जेम्स मिल हे पण लक्षात ठेवा. म्हणजे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे IMP आहे सगळे. ओके, याच्यामध्ये मी तुम्हाला IMP सांगत आहे, याच्यामधून तुम्ही पाठ करू शकता आणि खूप सोपं आहे, वाचून गेले तरी चालते तुम्हाला. ओके, कार्ल मार्क्स दास कॅपिटल आणि वर्ग संघर्ष क्लास स्ट्रगल या संकल्पनेशी संबंधित. आता मायकल फुको आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हे पुस्तक आणि ऐतिहासिक पुरातत्व आर्किओलॉजी या संकल्पनेशी संबंधित आहे. ओके, हे कळलं
तुम्हाला आता भारतीय परंपरा इंडियन ट्रेडिशन वारंवार विचारले जाणार तथ्य हे सहसा मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडावर आधारित असतात. पान 8 ते 15. ओके, हे पण आपण बघणार आहोत. जयाबुद्दीन बर्नी यांनी तारीख ए फिरोजशाही ही लिहिली होती. त्याच्यानंतर बाबर यांनी काय लिहिली होती, तुझुकी बाबरी. त्याच्यानंतर विका राजवाडे ते यांनी स्थापन केले होते. काय स्थापन केले होते, भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले होते. विधी सावरकर ते इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हा ग्रंथ लिहिला. हे कोणता ग्रंथ लिहिला आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर उपयोजित आणि आधुनिक अप्लाइड अँड मॉडर्न तथ्यांचे हे नंतरचे प्रकारमधून आले आहेत आणि अनेकदा सोपे गुण इझी मार्क्स म्हणून वापरले जातात. म्हणजे हे खूप सोपं आहे आणि काही ना काही याच्यातलं भेटणारच आहे तुम्हाला पेपरमध्ये. आता बाळशास्त्री जांभेकर यांनी काय पहिल्या मराठी वृत्तपत्राचे दर्पण हे पहिले संपादक. कशाचे संपादक होते ते, मराठी वृत्तपत्राचे संपादक होते, पहिले संपादक होते दर्पणचे. ओके, जेम्स ऑगस्टस हिकी हे काय आहे, भारतात पहिले इंग्रजी वृत्तपत्र बंगाल गॅझेट सुरू केले. ओके, त्याच्यानंतर थॉमस कुक यांनी ट्रॅव्हल एजन्सी व्यवसायाचे प्रवर्तक होते ते थॉमस कुक. कशाचे, ट्रॅव्हल एजन्सी व्यवसायाचे. मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जातात. कोण हॉकीचा जादूगर म्हणून ओळखले जातात, मेजर ध्यानचंद. ओके, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आधुनिक संच प्रकरण म्हणजे तुमचे जे प्रकरण दिलेले आहे, पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, चॅप्टर असतात ना ते 5 ते 9. त्याच्यातले बाळशास्त्री जांभेकर हे आपण घेतलं. ओके, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज कोणी लिहिली होती बघा मला, तुम्हाला आठवते का, मायकल फुको यांनी लिहिली होती. ओके, पहिले फर्स्ट सापडा, पहिले संस्थापक, प्रवर्तक, पायोनियर यासारखे शब्दांकडे लक्ष द्या. उदाहरण, भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र यांनी म्हणजे कोणी, जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. त्याच्यानंतर आता बघा, सर्व 5 बहुपर्यायी प्रश्न MCQ अचूकपणे सोडवण्यासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकातील विशिष्ट श्रेणावर कॅटेगरी लक्ष केंद्रित करणं आहे. कोणती वस्तू आपल्याला अभ्यास करायची आहे MCQ साठी मी तुम्हाला सांगतच आहे. आता पुस्तके आणि लेखक हे तुम्हाला अभ्यास करायचे आहे. उदाहरण, कोणती पुस्तक कोण लिहिली, दास कॅपिटल हे पुस्तक आहे कोणी लिहिली, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हे पुस्तक आहे कोणी लिहिली, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे कोणी लिहिली, वी डी सावरकर यांनी लिहिली. तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. ओके, प्रसिद्ध टायटल्स. ओके, आता आधुनिक इतिहास लेखनाचे जनक कोण आहे, हॉकीचे जादूगर कोण आहे, तारीख आणि घटना हे पण आवश्यक आहे. तारीख आणि घटना, उदाहरण, माहितीचा अधिकार, RTI, संमत झालेले वर्ष, पहिले वृत्तपत्र सुरू झालेले वर्ष, हे सगळं आणि संस्था, उदाहरण, भारत इतिहास संशोधक मंडळ, निवडणूक आयोग, हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. तर आपण हे बघणार आहोत. चला सुरू करूया. आता सगळ्यात आधी आपण बघणार आहोत आवश्यक पुस्तके आणि लेखक. लिओपोल्ड फोन रांके हे जे आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हे त्याने लिहिली होती, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पण त्याने लिहिली होती. आता जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे लिहिली होती आणि कधी लिहिली होती, 1817 मध्ये लिहिली होती. ब्रिटिश लेखकांचे भारतीय इतिहासकार लिहिलेले पहिले पुस्तक 5 टेक्स्टबुकच्या पेज नंबर 7 वर तुम्हाला हे भेटून जाईल. माउंट स्टॉट एलिफिन्स्टोन द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिली होती. त्याच्यानंतर जयाउद्दीन बर्नी यांनी काय लिहिली होती, तारीख ए फिरोजशाही. ओके, तर 5-6 वर तुम्हाला भेटून जाईल तुमच्या पुस्तकाचे. गुलबदन बेगम यांनी हुमायूं नामा लिहिलं होतं, 5-6 वर तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी काय लिहिलं होतं, निबंधमाला लिहिली होती. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रेरणा दिली, 5-9 वर तुम्हाला भेटून जाईल. तर हे सगळे लेखक आणि त्यांची पुस्तके दिलेली आहेत, तर हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर प्रसिद्ध टायटल्स होते, उद्धृत विचार आणि पदे. तर आधुनिक इतिहास लेखनाचे जनक कोण आहे, फाउंडर मॉडर्न हिस्टोग्राफी वॉल्टेअर असतात. आधुनिक इतिहास लेखनाचे जनक कोण आहे, वॉल्टेअर आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पहिले संपादक, द फर्स्ट एडिटर, बाळशास्त्री जांभेकर, दर्पणचे संपादक. ओके, 33 वर तुम्हाला भेटून. मराठी रंगभूमीचे जनक प्रवर्तक कुणाला म्हणतात, विष्णुदास भावे. त्याच्यानंतर हॉकीचे जादूगर कुणाला म्हणतात, मेजर ध्यानचंद. ओके, त्यांचा जन्म कधी झाला, 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. ओके, हे पण लक्षात ठेवायचं की राष्ट्रीय क्रीडा दिन आहे हे. त्याच्यानंतर महिला पर्यटन प्रवर्तक इसाबेला बर्ड हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकात्यात ॲशेटिक सोसायटीची स्थापना केली. ओके, हे काय आहे, महत्त्वाचे तारखा आणि वर्षे हे पण लक्षात ठेवायचे. 1848 भाऊ महाजन यांनी प्रभाकर वृत्तपत्र सुरू केला, 5-33 वर तुम्हाला भेटून जाईल. 1924 भारतात पहिल्या खाजगी रेडिओ कार्यक्रमाचा प्रक्षेपण झाला, हे चेन्नई. ओके, त्याच्यानंतर कुठे झाला, चेन्नईमध्ये झाला. कधी झाला, 1924 हे लक्षात ठेवायचं. 5 नंबर 34 वर तुम्हाला भेटून जाईल. 1959 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दूरदर्शनचे दिल्ली दूरदर्शन केंद्र उद्घाटन झाले, 35 वर तुम्हाला भेटून जाईल. 2005 माहितीचे अधिकार RTI कायद्याची अंमलबजावणी झाली, 71 म्हणजे 71 वर तुम्हाला भेटून जाईल. राज्यशास्त्राचं आहे हे. ओके, हे लक्षात ठेवायचं. पुढे घेतला आपण महत्त्वाची संस्था आणि ठिकाणी. ओके, कोणते महत्त्वाची संस्था आणि ठिकाणी आहेत ते पण करूया. भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे विका राजवाडे यांनी स्थापना केली 1910 मध्ये, 5-9 वर तुम्हाला भेटून जाईल. कोणती, भारत इतिहास संशोधक मंडळ त्यांनी स्थापन केली. कुठे स्थापन केली, पुण्यामध्ये स्थापन केली. कोण केली स्थापन, विका राजवाडे यांनी केली, स्थापना केली. आता भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार
ओके, तर नवी दिल्ली येथे स्थित आहे, हे लक्षात ठेवायचं कुठे स्थित आहे. भारतीय निवडणूक आयोग संविधानाद्वारे स्थापित सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. राज्यशास्त्रामध्ये हे विचारलं जाते. 75 वर आहे हे. ओके, भारतीय निवडणूक आयोगवर हे प्रश्न विचारू शकते. आता राष्ट्रीय फिल्म संग्रहालय NFAI मुख्य कार्यालय पुणे येथे आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब, चुकीची जोडी ओळखा. ओके, पहिला आपलं कव्हर झाले, पूर्ण आपण बघितले, तर याच्यामधून काहीतरी ते MCQ विचारू शकता. आता प्रश्न पहिला ब, व्यक्ती आणि योग्य कार्यसंकल्पना, हे बरोबर जोडी आहे, म्हणजे चुकीची नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यासोबत हे लावून टाकणार ते रेने देकार, त्याच्यासोबत कोणता लावून टाकणार, दास कॅपिटलचं लावून टाकणार. आणि तुम्हाला सांगणार आता बरोबर करा. तर तुम्हाला कसं करायचं आहे, रेने देकार सोबत लिहायचं आहे त्याची ओरिजिनल पुस्तक जे त्याने लिहिलेले आहे. रेने देकारने कोणती पुस्तक लिहिलेली आहे, डिस्कोर्स ऑन द मेथड. कार्ल मार्क्स यांनी कोणती लिहिलेली आहे, दास कॅपिटल. मायकल फुको यांनी कोणती लिहिलेली आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आणि लिओपोल्ड फॉन रँक यांनी कोणती लिहिलेली आहे, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. तर हे लक्षात ठेवायचं, म्हणजे कोणतेही पुस्तक कोणाही सोबत ते टाकून देणार, तुम्हाला सांगणार याला चुकीची जोडकी यामधून ओळखा आणि बरोबर लिहा. ओके, त्याच्यानंतर हे बघा, जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. ओके, विदा सावरकर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. MS डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. महात्मा फुले गुलामगिरी. हे आता हे बघा, दर्पण संपादक कोण आहे त्याचे किंवा संस्थापक कोणते आहे, बाळशास्त्री जांभेकर हे संपादक आहे. प्रभाकर एक भाऊ महाजन आहे. दीनबंधू हे काय, कृष्णराव भालेकर. आणि केसरी गोपाळ गणेश आगरकर. राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे, नवी दिल्लीमध्ये. सूर्य मंदिर कुठे आहे, कोणार्कमध्ये. कैलास मंदिर कुठे आहे, वेरूळमध्ये. एलोरा पण म्हणतात. थॉमस कुक ट्रॅव्हल एजन्सी. ओके, मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे. ओके, हे टायटल दिलेले आहे त्यांना, श्रेणीस दिलेले आहे. भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके. कीर्तन परंपरा संत नामदेव. भारूड संत एकनाथ. हे लक्षात ठेवायचे. कसे प्रश्न येणार आहे मी ते पण तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही फक्त इम्पॉर्टंट IMP हे लक्षात घेऊन घ्या. ओके, या व्हिडिओला पुन्हा पुन्हा बघा, जर तुम्हाला समजलं नाही तर कळलं तर तुम्हाला पाठ करायची पण गरज नाही. ओके, त्याच्यानंतर हे बघा, मल्लखांब बाळभंट देवघर. त्याच्यानंतर हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद. प्राचीन खेळणी माती लाकूड. एका गाडी प्राचीन भारतीय खेळ. ओके, हे लक्षात ठेवायचं. बेंजामिन ऑफ तुडेला पहिला युरोपीय प्रवासी. मार्को पोलो काय आहे, आशियाचा युरोपला ओळख. ओके, राडर्स मार्केटर हे काय, नकाशा तयार करणारा. हे लक्षात ठेवायचं. यांनी काय केलेलं आहे, नकाशा तयार केलेला. कासपठार यांनी काय केलेलं आहे, जागतिक वारसा स्थळ. ओके, आता भारतीय संग्रहालय कोलकातामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबईमध्ये आहे. साल रजंग संग्रहालय हैदराबादमध्ये आहे. राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवायचं. ओके, तर आता चुकीची जोडी इथे देणार, गुलामगिरी म्हणजे SA डांगे. दुरुस्त केलेली जोडी कशी असणार, गुलामगिरी महात्मा ज्योतिराव फुले. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सामान्य ज्ञानावर आधारित जोड्या किंवा असे पण असू शकतात, एकदम सामान्य विचारणार तुम्हाला. ताजमहल ते टाकून देणार तिथे जर्मनी किंवा चीन. ओके, आता तुम्हाला बरोबर करायचं आहे तर तुम्ही कसं करणार. ओके, ताजमहल कुठे होता, ताजमहल आहे आपले भारतात, तिथे टाकून द्या भारत. ओके, कळलं तुम्हाला, या प्रकारे करायचं. आता कोणकोणते संकल्पना चित्र येऊ शकता हे आपण इथे बघणार आहोत. आता ते असं विचारणार, साधनांचे वर्गीकरण. हे मध्ये एक बॉक्स असणार, याच्यात टाकणार ते साधनांचे वर्गीकरण. ओके, आता टाकलं त्यांनी. त्यानंतर ते तुम्हाला विचारणार, आता सांगा बरं. तर इथे एक बॉक्स असणार. ओके, इथे एक बॉक्स असणार किंवा या प्रकारे इथे एक बॉक्स असणार. तर याच्यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही काय टाकणार, लिखित विचारला. ओके, काय विचारलं, लिखितमध्ये काय टाकणार तुम्ही, लिखितमध्ये टाकायचं हे काय टाकायचं, रोजनिशी, वृत्तपत्रे, विश्वकोश. ओके, आणि भौतिक विचारला. ओके, इथे भौतिक आहे. भौतिक आहे तर काय टाकणार, इथे समजा एक बॉक्स आहे, इथे समजा एक बॉक्स आहे. भौतिकमध्ये काय टाकणार, नाणी. त्याच्यानंतर काय आहे, किल्ले. तर तुम्हाला या प्रकारे असणार आहे ते. आणि ते शस्त्रे, दागिने, जितके बॉक्स दिलेले आहेत त्या प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. ओके, आता मौखिक विचारलं तर हे पोवाडे, ओव्या, दंतकथा. दृक्श्राव्य विचारलं तर चित्रपट, माहितीपट, इंटरनेट. ओके, प्रकरण 3 मध्ये हे विचारतात. स्थानिक भूगोलावर जास्त लक्ष केंद्रित करते विचारलं. ओके, तर स्थळे टाकून काय करणार तुम्ही, स्थळे मधात आहे समजा, इथे एक बॉक्स आहे आणि इथे एक बॉक्स आहे, तर कसं टाकणार तुम्ही, हे बघा. अजिंठा लेणी यामध्ये तुम्ही टाक शकता, अजिंठा लेणी. ओके, त्याच्यानंतर वेरूळ लेणी. फक्त काय करायचं, बॉक्समध्येच ठेवायचं आहे. ओके, मी इथे तुम्हाला फक्त समजण्याकरिता टाकत आहे या प्रकारे, नाही तर तुम्ही म्हणसाल सर किती घाण केलं. ओके, समजण्यासाठी मी केलेलं आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे लिहायचं तिथे. आता साधने हे पण विचारू शकता, प्रसारण मध्यांची संस्थाने आणि साधने. तर याच्यात कसं करायचं समजा ते विचारलं तुम्हाला. ओके, साधने काय विचारलं, साधने. असा बॉक्स आपण तिथे तयार करणार. इथे तुम्हाला लिहून दाखवणार मी, आकाशवाणी. ओके, नाहीतर इथे विचारणार ते काय. आता 2-3 बॉक्स असले तर 2-3 हे टाकून द्यायचे. आकाशवाणी, रेडिओ, दूरदर्शन, टेलिव्हिजन, वृत्तपत्रे. ह्या हो ना, कळलं तुम्हाला, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारतीय कलांचे प्रकार. दृककला लक्षात ठेवा, चित्रकला आणि शिल्पकला. आणि ललित कला
अंगिक कला म्हणजे नृत्य, नाट्य, संगीत हे लक्षात ठेवायचं. ओके. पर्यटनाचे फायदे प्रकरण 8. मधात एक बॉक्स असणार आहे आणि या बॉक्समधून खाली किंवा बाजूला असे 2-3 बॉक्स असणार. तर या बॉक्समध्ये तुम्हाला उत्तरे लिहायची आहे. कशी लिहायची? आता याचे फायदे विचारले आहेत. तर आर्थिक विकास, रोजगारांची संधी. आर्थिक विकास एक झाला, दुसरा आहे रोजगाराची संधी. तर इथे लिहिणार तुम्ही आर्थिक विकास, लिहिणार तुम्ही रोजगाराची संधी. कळलं तुम्हाला? त्याच्यानंतर इथे लिहिणार सांस्कृतिक देवाणघेवाण. जे जसं आहे तसं तुम्हाला लिहायचं. जर तुम्हाला काय नाही कळलं तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता, मी तुम्हाला समजून सांगेन. सांस्कृतिक देवाणघेवाण तर चांगल्या प्रकारे लिहायचं. मी इथे तुम्हाला समजावण्याकरिता असं प्रकारे दाखवत आहे. ओके. पेनाचा वापर करा हे लक्षात ठेवा. ओके. आणि पेन्सिल वापरायची नाही, रेड पेन वापरायचा नाही, ब्लू पेन किंवा काळा पेन म्हणजे निळा किंवा काळा पेन वापरायचा. आणि जे बॉक्सेस आहेत ते चांगले तयार करायचे. मी इथे फक्त तुम्हाला समजावण्याकरिता तयार केलेले आहे. आणि बाण नाही पाहिजे, वेबसाठी बाण पाहिजे का नाही, असं बाण नाही टाकायचं, सरळ लाईन टाकून द्यायची अशी. ओके. कळलं तुम्हाला? प्रश्न 2 टिपा लिहा कोणतेही 3 पैकी 2 म्हणजे 3 पैकी किती लिहायचे? 2 लिहायचे आहे. तर 2020 आणि 2025च्या प्रश्नपत्रिकाच्या आधारे आपण हे प्रश्न घेत आहे. म्हणजे सर्वाधिक जे शक्यता आहे का हे येऊ शकते त्याच आपण घेत आहोत प्रश्न. ओके. सगळ्यात IMP आहे हे. काय आहे? IMP. तर द्वंद्ववाद डायलेक्टिक्स प्रकरण 1 मुद्दा 1. हे पूर्ण तुम्हाला किती मुद्दे बघा, 4 मुद्दे दिलेले आहे आणि 4 मुद्द्यावर हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या समोर दिसतोय. तर हे तुम्हाला हे IMP आहे. एन्स प्रणाली हे प्रकरण 1 मधलाच आहे. तर हे पण येऊ शकते. एन्स प्रणाली हे पण तुमच्या समोर आहे. सगळे पॉईंट वाचून घ्या चांगलेपूर्वक. IMP आहे. त्याच्यानंतर प्रश्न 2 टिपा लिहा. स्त्रीवादी इतिहास लेखन फेमिनिस्ट हिस्टोग्राफी प्रकरण 2 मधून आहे. हे पण बघा सगळे पॉईंट तुमच्या समोर आहे. वाचलं तुम्ही तरी चालते, तुम्हाला फक्त वाचून मनानेच लिहायचं आहे. त्याच्यानंतर उपयोजित इतिहास अप्लाइड हिस्ट्री प्रकरण हे बघा तुमच्या समोर आहे. प्रकरण 3 मध्ये आहे. सगळं तुमच्या समोरच आहे. मी तुम्हाला आता पूर्ण वाचून टाकणार नाही कारण खूप टाइम चालला जाणार आहे. त्यामुळे तर आपण काय करू, लवकर फास्ट घेऊन टाकू. तुम्हाला तुमच्या समोर टॉपिक दिसतोय, तुम्ही तुमच्या चॅप्टरमध्ये ते शोधू शकता आणि त्याला पाठ करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्याच्यानंतर खेळाचे महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स प्रकरण 7 मध्ये आहे. हे पण येऊ शकते. प्रश्न 2 मध्ये हे पण येऊ शकते. त्याच्यानंतर बघा प्रश्न 3 कारण स्पष्ट करा. टॉप 5 वारंवार विचारले जाणारे हाय फ्रिक्वेन्सी प्रश्न आपण इथे घेत आहोत. तर वोल्टर यांना आधुनिक इतिहास लेखकांचे जनक म्हटले जाते. तर याचे बघा कारण काय आहे? 4 कारण इथे मांडू शकता. हे बघा तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर बघा आपल्या वारशाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. हे बघा तुमच्या समोर आहे कारणे सगळे. त्याच्यानंतर हे बघा दूरदर्शन हे प्रसारांमध्ये अत्यंत लोकप्रिय साधन आहे. ओके. काऊन आहे हे पूर्ण कारणे तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर भारुड हा महाराष्ट्रातील लोककला आहे. हे तुमच्या समोर आहे पूर्ण कारण आहे. त्याच्यानंतर खेळणी सांस्कृतिक इतिहासाबद्दल सांगू शकतात. हे बघा तुमच्या समोर आहे पूर्ण कारणे. आता हे बघा प्रश्न 4 उतार्यावर आधारातील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हे बघा प्रश्न 4 मध्ये काय असणार आहे? एक उतारा दिलेला असणार आहे तुम्हाला आणि त्या पॅराग्राफ मधून त्या उतारामधून तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे आणि तुम्हाला फक्त वाचून त्याचे उत्तर लिहायचे. पहिला जे येऊ शकते प्रकरण 5 मध्ये ही मालिका श्याम बनेगेल यांनी दिग्दर्शित केलेल्या TV मालिकेबद्दल आहे. ओके. तर भारत एक खोज हे एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे असे बॉक्स असतात. पिवळ्या कलरचा बॉक्स आहे बघा प्रकरण 5 मध्ये, त्यामध्ये दिलेलं असते भारत एक खोज असं. ओके. तर हे ते विचारू शकता, याची शक्यता आहे. आणि दुसरं जे आहे विष्णू भूत गोडसे यांचा माझा प्रवास प्रकरण 8 हे याच्यामधलं पण ते विचारू शकता. ओके. हे तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्यावर पण ते घेऊ शकता. आता हे बघा हे पण ते विचारू शकता. ओके. आर्काइव्ज ऑफ इंडिया आहे हे तुमच्या समोर त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर हा बघा प्रश्न 5 आपण बघणार आहोत. सविस्तर उत्तर लिहायचे, कोणतेही 4 पैकी 2 लिहायचे. टॉप 3 बॉस लेव्हल जे प्रश्न आहेत ते आपण इथे बघणार आहोत. ओके. चला घेऊया. तर कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा प्रकरण 1 मधून हे प्रश्न विचारला जाऊ शकते. याच्यात 6 मुद्दे दिलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे याला स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि याला लिहून घ्या आणि याला वाचा. तुम्हाला लिहिले पाहिजे तर पूर्ण मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. ओके. कळलं तुम्हाला? 6 पैकी जर तुम्ही 3 लिहिले चांगल्या प्रकारे तरी चालते. ओके. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय प्रकरण 2 मुद्दा 1 हे बघा तुमच्यासाठी समोर आहे उत्तर याचं. ओके. पूर्णपैकी वाचून मी फक्त इथे IMP सांगत आहे. घ्या हे मार्क करून टाका. प्रकरण 2 मधून हे विचारू शकतात ते बोर्डवाले. ओके. 8 मधून हे विचारू शकता पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधी काय असते. तर ह्याच्यात मुद्दे मला असं वाटतं तुम्ही एकदा जर हे वाचलं तर तुम्ही स्वतःने मनाने हे पण लिहू शकता. ओके. नंतर आता सविस्तर उत्तर प्रश्न 5 यामध्ये 100% यश मिळवण्यासाठी आता आपण बघितलेले आहे प्रश्न 5 तरी आपल्याला हाय प्रोबॅबिलिटी म्हणजे जे उच्च संभाव्य आहे जे येण्याची जास्त संभावना आहे ते आपण घेणार आहोत. आता इतिहास संशोधन पद्धती हे प्रकरण पहिल्यामध्ये हे पण विचारू जाऊ शकते. हे इतिहास शोधाचे लॉजिक स्पष्ट करते म्हणजे हे लिहायची गरज नाही तुम्हाला. ओके. हे फक्त तुम्हाला समजण्याकरिता आहे काय आहे इतिहास संशोधन पद्धती. लॉजिक स्पष्ट करते इतिहास
इतिहासकाराचा ओके उपलब्ध पुराव्यांच्या आधारे परिकल्पना संबंधित ऐतिहासिक संदर्भ आणि माहितीची तपासणी करणे, ऐतिहासिक माहिती संकलित आणि त्या माहितीतील बदलावर तर प्रकाश टाकणे. हे कळलं तुम्हाला. हे पूर्ण 4-6 पॉईंट वाचून घ्या आणि त्यावर तुम्ही लक्ष द्या. त्याच्यानंतर हे बघा ग्रंथालय आणि अभिलेखागारांचे व्यवस्थापन प्रकरण 9 हे मुद्दे दिलेले आहे, ते समोर आहे, तर हे वाचून घ्यायचं आणि हे अभ्यास करायचा. त्याच्यानंतर हे बघा पर्यटनाचे विविध प्रकार स्पष्ट करा. तर कोणकोणते प्रकार आहे तुमच्या समोर आहे बघा. भौगोलिक पर्यटन, वेगवेगळे पर्यटन, हे तर एक लाईन मध्ये आपण दिलेलं आहे. ओके आता आपण आलो राज्यशास्त्रवर. ओके आपला जे इतिहास आहे ते संपला. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला, शुभेच्छा. इतिहास संपलेला आहे. आता आपण राज्यशास्त्रावर आलो आहोत. ओके आता हे MCQ आहेत, टॉप 10 आपण घेणार आहे जे येऊ शकतात. आता संविधानाची वाटचाल. ओके हे पहिला प्रकरण जे आहे, लोकशाहीची गाभा म्हणजे काय असते, सत्तेचे विकेंद्रीकरण. ओके हे तुम्हाला इथे टिक करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं नेहमी. त्याच्यानंतर भारतात मतदानाचे वय 21 वर्ष करण्यात आले का, कोणते करण्यात आले, 18 करण्यात आले. ओके हे लक्षात ठेवायचं योग्य होतं. त्यानंतर प्रकरण 2 निवडणूक प्रक्रिया. निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात, राष्ट्रपती करतात. ओके त्यानंतर EVM मशीनचा वापर कधीपासून, 1990 ओके सुरू झाला. जनसंख्याच्या विभाजनानंतर 1980 मध्ये हा पक्ष स्थापन झाला. कोणता झाला, भारतीय जनता पक्ष. ओके त्याच्यानंतर राजकीय पक्षाचा मुख्य उद्देश हा असतो, का असतो, कोणता असतो, त्यांचा मुख्य उद्देश निवडणुकीद्वारे सत्ता मिळवणे हे त्यांचा असते. त्याच्यानंतर प्रकरण 4 मध्ये सामाजिक आणि राजकीय चळवळी संरक्षणासाठी चिपको आंदोलन सुरू करण्यात आला. वृक्ष चिपको ओके एप्रिलमध्ये सुरू झालं होते. त्यासाठी इतकी मेहनत करत आहे तर तुम्ही काय करा, सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुम्ही हे लक्षात ठेवा, मेहनत आपण जर केली नाही तर आपल्याला काही भेटणार नाही. ओके त्याच्यानंतर हे बघा शेतकरी चळवळीच्या मुख्य मागणी मिळवणी ही आहे. मोफत बियाणे, शेतीमालाला योग्य भाव. कोणता आहे याच्यातला, शेतीमालाला योग्य भाव आहे. ओके लोकशाहीची समोरील आव्हाने. ओके हे प्रकरण 5 मध्ये भारतीय लोकशाही समोर भ्रष्टाचार. ओके त्याच्यानंतर लोकशाही यशस्वी करण्यासाठी वाढवणे आवश्यक आहे. काय वाढवणे, सार्वजनिक सहभाग वाढवणे आवश्यक आहे. निवडणूक आयोग निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू करतो. आता हे बघा प्रश्न 7 मध्ये आपण आलो. 5 उच्च संभाव्य तर्क आपण घेणार आहोत. चुकी बरोबर कारण स्पष्ट करा. इथे तुम्हाला एक वाक्य भेटणार आहे आणि ते वाक्य चूक आहे का बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर हे वाक्य जे दिलेलं आहे, निवडणूक आयोग निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू करतो, हे बरोबर आहे, सगळ्यांना माहीत आहे बरोबर. तर का लागू करतो हे पण सांगायचं आहे, कारण पण वाचायचं आणि लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर हे बघा संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे लिव्हिंग डॉक्युमेंट असते. हो बरोबर आहे, कारण ते करण्याचे अधिकार संसदेला आहे. कळलं तुम्हाला. त्याच्यानंतर झालं आता विशेष परिस्थितीचे निवडणूक आयोग एखाद्या मतदारांसंघात पुन्हा निवडणुका घेतो. इथे उत्तर दिलेलं आहे तुम्हाला, कारण पण दिलेलं आहे, बरोबर आहे. ओके त्याच्यानंतर हे बघा चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. चूक. त्याच्यात कोणताही चळवळ तेव्हाचा सक्रिय आणि प्रभावी होत जेव्हा त्याला स्पष्ट विचार आणि कार्यक्रम देणारा नेता असतो. तुमच्या समोर आहे बघा, उत्तर दिलेलं आहे, तुम्ही वाचा आणि त्याला लक्षात ठेवा. ओके कळलं तुम्हाला. आणि तुम्ही हे मनाने पण लिहू शकता जर तुम्ही थोडं लक्ष देऊन वाचलं तर. ओके त्यानंतर भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. बरोबर. लोकसंख्या सर्वाधिक आहे. कळलं तुम्हाला. भारतीय संविधानात तरुणांच्या एका मोठ्या वर्गाला मतदानाचा अधिकार दिला आहे. कळलं तुम्हाला. त्यानंतर हे बघा प्रश्न 8वा संकल्पना स्पष्ट करा. ओके याच्यात तुम्हाला 2 गुणसाठी हे असते. तर माहितीचा आधार राईट टू इन्फॉर्मेशन RTI वर विचारू शकतात. तर हे बघा व्याख्यापासून तर परिणाम हे पूर्ण लिहायचे आहे. चांगल्या प्रकारे वाचायचं, मराठीमध्ये आपल्या सोपी भाषेमध्ये आहे. प्रादेशिकतावाद रिजनलिझम हे पण विचारू शकतात ते प्रश्न 8 मध्ये. तर याची व्याख्या आणि याचा पूर्ण परिणाम इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर आघाडी साकार कोएलिशन गव्हर्नमेंट हे व्याख्यापासून पूर्ण लिहायचं. कळलं तुम्हाला. राजकारणाचे गुन्हेगारी कारण. आता हे काय आहे गुन्हेगारीकरण, हे बघा इथे व्याख्या दिलेली आहे, व्याख्यापासून उत्तर सुरू होतो. कळलं तुम्हाला. आता हे बघा शिक्षणाचे अधिकार हे पण विचारलं जाऊ शकतं. सुरक्षा कवच संकल्पना आपण ते बघितलं, हे पण हे पॉईंट पण IMPच आहे. ते नाही आले तर येणार आहे. समजा तुम्ही शिक्षणाचे अधिकार, राईट टू एज्युकेशन RTI व्याख्या. ओके हे 3 पॉईंट त्याच्यात ठेवायचे. ओके त्याच्यानंतर सामाजिक न्याय आणि समता हे पण विचारू शकतात. ते व्याख्या दिलेली आहे, व्याख्यापासून उत्तर सुरू होतो. ओके आणि हे अंमलबजावणी यांची यापर्यंत असतो. त्याच्यानंतर हे बघा आता आपण हे 4 प्रश्न का घेतले आहे. हे माहितीचा अधिकार RTI हे प्रश्न 2020, 22 आणि 24 मध्ये विचारला गेला होता, त्यामुळे 26 मध्ये पण ते येऊ शकते. आता प्रादेशिकतावाद हे 19 आणि 23 मध्ये विचारला गेला होता, तर या वर्षात ते विचारायचं चान्स आहे. आघाडी सरकार जे हे विचारलं होतं 21 मध्ये, 25 मध्ये. तर राजकारणाचे गुन्हेगारीकरण मार्च 2022 मध्ये विचारला गेला होता.
ओके, सामाजिक न्याय समता 2020 आणि 2023मध्ये विचारला गेला होता. ओके, तर हे विचारलेले आहे, IMP आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगितले. ओके, प्रश्न 8ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता हे 8ब आहे, याच्यात काय करायचं आहे, निवडणूक प्रक्रिया ओघ तक्ता आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला, मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून. आता हे ओघ तक्ता कसं पूर्ण करायचं हे बघा. मतदारसंघाची निर्मिती, मतदार याद्या निश्चिती, ह्या प्रकारे याच्यात लिहून टाकायचं. हे लक्षात ठेवा, हे येऊ शकते. ओके, पक्ष पद्धतीचा उत्क्रांती, हे कसं आहे हे बघा. मी तुमच्यासाठी तयार केलेली, पूर्ण मिळत नव्हती मला हे मराठीमध्ये, तर मी तयार केली. ओके, आणि असं या प्रकारे तुम्हाला तयार करायची आहे. 2-3 डब्बे तुम्हाला दिलेले असणार आणि त्याच्या खाली तुम्हाला हे डब्बे लिहायचे आहे. तुमच्या समोरच आहे पूर्ण आन्सर. ओके, पक्षांचे वर्गीकरण आता कसं करायचं. भारतातील राजकीय पक्ष हे सगळ्यात मोठा आपण बॉक्स तयार केला. त्याच्यानंतर त्यांनी जर सांगितलं राष्ट्रीय पक्ष सांगा, तर याच्यात असे लहान लहान डब्बे करायचे आणि ह्या डब्यात लिहायचं राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहेत. तर BJP आहे, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी, त्यानंतर काय राष्ट्रीय काँग्रेस. ओके, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 2 पाठी लिहिलं तर चालते. प्रादेशिक पक्ष कोणते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, शिवसेना आहे, आणि अजून कोणती आहे. ओके, तुम्ही लिहू शकता, तुम्हाला माहीतच आहे आता इतकं. प्रश्न 9 वर आपण आलो. थोडक्यात उत्तरे लिहा. कोणत्याही 2 पैकी आपल्याला एकच लिहायचं आहे. तर हे पण बघून घ्या. कोणत्याही कायद्यांमुळे महिलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाला आहे. हे बघा, हे बघा, इथे दिलेलं आहे पूर्ण आन्सर. आता आचारसंहितेचा कोड ऑफ कंडक्ट वैशिष्ट्य स्पष्ट करा. हे पूर्ण इथे बघा. निवडणूक आयोग नियंत्रण का असं रखतो हे पद्धत आहे. तर टाकायची गरज नाही. तर मुद्दा 1 पासून मुद्दा 3 पर्यंत आपण लिहू शकतो. पूर्ण आचारसंहिता म्हणजे निवडणुकापूर्वी आणि निवडणुकीच्या काळात सरकार, राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळायचे नियम होते. पूर्ण तुमच्या समोर दिलेलं आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे वाचा आणि तुम्हाला हे पाठ होऊन जाईल. असं लक्षात आलं तरी चालते, हरकत नाही. आपण मनाने पण लिहू शकतो. आता डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी घडवून आणलेली जलक्रांती स्पष्ट करा. तर हे कशी स्पष्ट करायची. मुद्दा 1, भारताचे जलपुरुष, वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी राजस्थानाच्या वाळवंटात पावसाची पाणी साठवण्यासाठी मिठी चळवळ सुरू केली. आणि कसं केलं, काय केलं, तुम्ही तुमच्या शब्दांत करू शकता. एकदा वाचलं आपण तर आपण आपल्या शब्दात करू शकतो. ओके, तर आपण इथपर्यंत पोहोचलो. आपण इतिहास बघितलं. ओके, इतिहासच्या नंतर आपण राजशास्त्र पण बघितलं. तर आपलं हे पूर्ण जे पेपर आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. जर तुम्ही याला चांगल्या प्रकारे वाचलं, ओके, रीड केलं, फक्त तुम्ही रीडिंग करू शकता. हे IMPs आहे, पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही. मी तुम्हाला सगळे IMPs काढून दिलेले आहे. तर हे शेअर करा, अधिक शेअर करा. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि पुढील पेपरच्या तयारीसाठी आणि महत्त्वाचे प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. हा व्हिडिओ सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे. आणि आपली 11वी आणि 12वीची नवीन बॅचेस सुरू होणार आहेत या चॅनलवर, तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांच्यासाठी मी इथे व्हिडिओ दिलेला आहे. हे व्हिडिओ बघा, हे तुमच्यासाठीच आहे, इंग्लिश मिडियमवालो. आणि तुमचा जर मित्र आहे त्याला माहीत नाही इंग्लिश मिडियमचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सचा, तर त्याला सांगा. आणि उर्दू मिडियमसाठी आपण टाकणार आहोत.